महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। सरकारने मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपवले, अशी टीका ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली। मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरही त्यांनी टीका केली व सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले। समाज माध्यमावर एक पोस्ट व्हायरल करत प्राध्यापक हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलन समाप्तीवर जोरदार टीका केली। हा निर्णय ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा गळा घोटणारा निर्णय आहे। गावोगावी तपासणी होऊन आता आरक्षण दिले जाईल असे सांगितले गेले। प्रमाणपत्र देताना कसलीही तपासणी केली जाणार नाही। यातून ओबीसी समाजाच्या आरक्षणावर संक्रांत येत आहे असे ते म्हणाले। मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष असलेले व हा निर्णय जाहीर करणारे मंत्री राधाकृष्ण विखे यांना त्यांच्या जिल्ह्यातलीही माहिती नाही। तिथे किती ओबीसी, किती मराठे, किती कुणबी आहेत हे त्यांनी सांगावे। कसलाही अभ्यास नसताना व कोणतीही माहिती न घेता सरकारने हा निर्णय घेतला। याचे कारण म्हणजे आंदोलनापुढे ते हतबल झाले होते, असा आरोप प्राध्यापक हाके यांनी केला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।